जॉब कार्ड मिळालेच पाहिजे, सर्वांना जॉब कार्ड मिळालेच पाहिजे। जॉब कार्ड आमच्या हक्काचं, हाताला काम, कामानुसार दाम मिळालंच पाहिजे। फॉरेस्टच्या जमिनी ताब्यात घेणारे नालायक प्रशासन मुर्दाबाद। मेनका येथील खड्डे करणारा केंद्रीय नालायक मुर्दाबाद। पाचोटी कॅम्प येथे गायरान आणि नवाटीच्या जमिनीवर खड्डे करणारे फॉरेस्ट खातं मुर्दाबाद। काय करायचं काय? नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। आज आम्ही 2 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलेले आहेत। कोल्हा पोस्ट मेनका तालुका मुदखेड या ठिकाणून हे आमच्या सर्व भगिनी आलेले आहेत आणि त्या आमच्या असंघटित कामगार संघटनेच्या सभासद आहेत। आम्ही 31 तारखेला देखील निवेदन दिलं होतं। त्या अगोदर देखील आम्ही 28 तारखेला एक जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं होतं आणि मोजे कोल्हा पोस्ट मेनका तालुका मुदखेड या ठिकाणी जॉब कार्ड देण्यात यावे, तिथं रोजगार हमी योजनेचे काम करावे आणि शेताच्या काही मागण्या होत्या। आज आमची नवीन एक ॲडिशनल ह्यामध्ये मागणी आहे। मोजे कोल्हा तालुका मुदखेड या ठिकाणी आमच्या भगिनींचे जे सुकलेल्या चेहऱ्याचे शेतकरी आहेत त्यांचे शेत आहेत आणि साधारणतः 1978-75 पासून त्यांच्या ताब्यामध्ये शेतजमीन आहे। ती जमीन एक केंद्रीय नावाचा कुणीतरी फॉरेस्टचा शेरेदार आहे, त्याने खड्डे शेतामध्ये करण्याचं कारस्थान रचलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो। इस्लापूरमध्ये देखील किनवट तालुक्यामध्ये असा प्रकार झाला होता। एका आमच्या आदिवासी महिला भगिनीवर शेतामध्ये खड्डे करण्याचा प्रयत्न केला होता आमच्या भगिनीच्या शेतामध्ये। त्यावेळेस त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले होते, परंतु फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना आणखी अक्कल आलेली नाही असं आम्हाला वाटतं। आणि हे आमचे काही शेतकरी जे आहेत भोकर तालुक्यामधले आहेत, त्यांचं गाव आहे बाचोटी कॅम्प आणि बाचोटी कॅम्पमध्ये देखील जे जमीन 1978 पासून त्यांच्या ताब्यात आहे नवाटीची जमीन, त्या जमिनीवर फॉरेस्टच्या वतीनं खड्डे करून वेळू लावण्याचं काम चालू आहे, याचा आम्ही निषेध करतो। जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही शनिवारी सुट्टीचा दिवस असताना देखील इंटिमेशन देऊन निवेदन देणार आहोत आणि हे सर्व फॉरेस्टची दादागिरी चालू आहे। शेतामध्ये जे वैतीचे शेतं आहेत त्या शेतामध्ये खड्डे करणे किंवा शेतामधून शेतकऱ्यांना हुसकावणे हा गंभीर प्रकार आहे। नरेंद्र मोदी आणि फडणवीस सरकारला देखील इशारा आहे आमचा, या सुकलेल्या चेहऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या संबंधाने जे आमच्या मागण्या आहेत त्यांना हुसकावण्याचं कटकारस्थान जर हे करत असतील तर आमची लढाई शेतामध्ये जाऊन जायमुख्यावर करणार आहोत। फॉरेस्टचे DFO मान्य वाबळे साहेबांना देखील आमची विनंती आहे, त्यांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगावं कोण्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये खड्डे करू नयेत। जे शेतकरी 50-60 वर्षापासून शेती करतात ती शेती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये। नाशिकच्या धर्तीवर सर्व शेतकऱ्यांचे दावे आम्ही दाखल करणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना पट्टे मिळावे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। जोपर्यंत त्यांना मालकी हक्काचे पट्टे, कायदेशीर पट्टे मिळणार नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहणार आहे। आणि हे आता माझ्या हातामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचं एक पत्र आहे, त्यामध्ये घरकुलाचा प्रश्न देखील आहे आणि अनुसूचित जाती जमाती झालेल्या सर्व ह्या मागण्या ज्या आहेत या मागण्याचं लक्ष देखील आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे करणार आहोत। आणि आजच्या या निदर्शने आंदोलनामध्ये जेही RDC साहेब किंवा इतर कोणते अधिकारी उपलब्ध असतील त्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। जय भीम, लाल सलाम। सुरू झालेत का? नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। मित्र, हे सर्व आमचे सहकारी आहेत आणि सर्व शेतकरी आहेत जे विस्थापित शेतकरी म्हणून माझ्याकडे नांदेडच्या आमच्या CPIM कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि यांचं गाव आहे बाचोटी कॅम्प, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। यांनी 1978 पासून कसलेली ताब्यातील जमीन जी आहे ती वडिलोपार्जित जमीन आहे, परंतु फॉरेस्टच्या काही अधिकाऱ्यांकडून त्या जमिनीवरून हुसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे यांना। आणि यांची मागणी आहे की 1978 पासून त्यांच्या ताब्यात असलेली जमीन जी आहे ती शासनानं तातडीने त्यांच्या नावावर पट्टे वाटप करावे, जी जमीन नवाटीची आहे। नवाटी फॉरेस्ट गायरांच्या जमिनीच्या संदर्भाने वेगवेगळ्या ठिकाणी शासनानं पट्टे करून दिले आहेत आणि आता आम्ही यांची एक बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे लगेच आम्ही बाचोटी कॅम्प तालुका भोकर येथे देखील मीटिंग घेणार आहोत। मला वाटतं यांचं RFO ऑफिस अर्धापूर आहे, अर्धापूर RFO आणि SDFO नांदेड यांना देखील आम्ही पत्र देणार आहोत
जिल्हाधिकारी नांदेड यांना देखील पत्र देऊन SDM भोकर यांच्याकडे आम्ही दावे दाखल करणार आहोत आणि त्या दाव्यानुसार कायदा आहे. त्यांनी शेताचा दावा दाखल केल्याच्यानंतर यांच्या ताब्यामध्ये जी असलेली जमीन आहे, कुणाच्या ताब्यात 5 एकर जमीन आहे, कुणाच्या ताब्यामध्ये 10 एकर जमीन आहे आणि ती जमीन यांच्या नावावर करून देण्यासाठी रक्ताचा लाल झेंडा घेऊन आम्ही संघर्ष सुरू करणार आहोत. आज प्रश्न आपल्या बाचोटी कॅम्पचा जरी असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये आदिवासी विभागामध्ये कार्यरत असणारे अनेक असे शेतकरी आहेत की ज्यांच्या ताब्यामध्ये शेकडो वर्षापासून जमीन आहेत, परंतु त्यांच्या नावावर पट्टे नाहीत आणि हे सर्व कृत्य जे आहे ते बेकायदेशीर आहेत. शासनाच्या सर्व प्राधिकृत अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे, जमिनीवर कुठल्याही कास्त करणाऱ्या लोकांना जमिनीवरून हाकलून देण्याचा प्रयत्न जर केला तर तिथं क्रांती होणार आहे आणि रक्ताचा लाल बावटा लाल झेंडा जे अण्णाभाऊ साठेंचा झेंडा आहे, जे झेंडा कार्ल मार्क्सचा आहे, जे झेंडा स्टॅलिन लेनिन यांनी वापरलेला आहे, तो झेंडा घेऊन आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, अखिल भारतीय किसान सभा या सर्व जनसंघटना आणि आमच्या CPIMच्या वतीनं लढा सुरू करणार आहोत. आणि आमची पुनश्च विनंती आहे, जे भोकर मतदारसंघामध्ये प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील या सर्वांना मदत करावी आणि आमची लढाई लवकरच आम्ही या पुढील आठवड्यामध्ये सुरू करणार आहोत. जर समजा हे सर्व शेतकरी आमच्यासोबत आमच्या संघटनेमध्ये जुळून राहिले, आमच्यासोबत जर संघटनेमध्ये जर आले, यांचा लढा जो आहे तो निश्चितच आम्ही यशस्वीरित्या लढून त्यांच्या नावावर जी जमीन साधारणतः 30 ते 40-50 वर्षापासून आहे ती जमीन यांच्या नावावर आम्ही करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि 100% करून देणार आहोत. नाशिकमध्ये कळवण आणि पेठ तालुक्यामध्ये असा जमिनीचा प्रश्न होता. आमचे आमदार कॉम्रेड JP गावित यांनी